हाच म्हणता 15-16 वर्ष जाऊन मागेल दोस्तात आणि वहिनी सोमरा विचारल्या स्वतःचा पोर म्हणून लहानाचं फोड केलं आणि त्याला शिक्षण केलंय. हे सगळं करताना त्यांना किती त्रास झाला ते मला खबर असा. पंचायी परिस्थितीत त्यांनी त्यांची सोड करा करू गेला म्हातारपणात तो आजार मुलावर करू. ही मागे चंद्रमुखी मुंबई ऐकून गेली पावली तेव्हाच खबर घरात आणि येलीच ना. अरे म्हणू किती पडते आता मुंबई गेली कोण तुझ्या वेळी लहान करा गोष्टीतून कळणार आहे. तू पहिला मला खूपच लहान दिसता तुला परत पहिल्या घराला बाजू करा बरं दिसता. तुझ्या वेळी तेवढं तुम्ही आज ह्या वाटे कशा तुमच्या दोस्ताकडे करणार तुम्ही आता तू येईल नाही तू येता हा येता चल चल गेला रे चार तरी होता तरी जेवण पडतो त्यातून हे करते राहतो आता कामाला आता पाहून जाईल कशा त्यांना कॅन्टीनात काम करतेच राहत असं मी प्रतिकार बॉडी काढत नाही. अरे पहिले तुझ्या बॉडी पडा मागे तुझ्या बॉडी काढ तेव्हा तू कधी तिथलाच ते चल बचाव जीवाची भय असा राजा आज खूप उशीर पप्पा तुमशिवाय आणि खास अशकीनच पप्पा माका तुझो बॉडीगार्ड कसा तो तेरी भी किती गडबड करत होतो नाही पप्पा तुम्ही मग इतकी काळजी घेतात नी हा सल्ला तुमची बरोबर पण केला राजा हा तू हस कशी देता कारण अशी काय ना पप्पा पण असेच मदत करले ते विचार ना जावं तू काय कुणाप्रमाणे जपला गेले लग्न झाल्यानंतर ती अशीच काळजी घ्यायची श्रीमंत घराण्याचो चल हा पडो हा मरण करतो ते गेले घराणे आम गेले दोन गोळाचे राजा जशी तुमची इच्छा दे ऑलरेडी तुम्ही आता खायला नेला नी चला तुम्ही भीतर आराम करा चल बोलो बोलो टाइम झाला मग जीवात जीव ना मग
हांव काही कमी पण जाला पुरो ना रे माझी शाळेत अरे आमचं तिकडच्या काहीच नका तू शिकून गोड म्हणीत जाऊ तेच तर आमचं समाज आई बाप तर गेला विजय काका मुली नका म्हणून सांगून गेला येऊचा टाइम झाला येतो आमका घेऊन आई याद करता धैर्य किती करते लागले जेवूचं टाइम झालं नाही तुम्ही येईना म्हण तशी पण बाळ याद करते बरे झाले आम्ही चहा जेवत जातात पडेल आज पडेला जेवणा घेऊन जातात म्हणाली म्हणून तू बरं फक्त चहा जेवण हे कळत आणि कामात काम बोलो कुमारी असं रे आमच्या गळाबरोबर असं रे हा बी त्याच तर सांगता चला सगळेजण भीतर आहे आपण घेऊ चलो चल 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 राजा अरे किती विचार करता बाबा तुमचं सगळं भीतर होतं मामा गेले बॅग मागे रुमाल घेऊन येता बरं आज मागे आई बाप मागे शिक्षणासाठी किती त्रास करतात माग शिको कितली काळजी घेतात मागीर हांव कामाक लागलो म्हणटरी तेमगेर बी अशीच काळजी घेतलो तेमकां कांयच त्रास जावंक ना तेमगेले सूख हेच मागेले सूख उरतले हांव कामाक लागलो म्हणटरी मागे बाबान कडेन हांव पयलीं पावयतालो मागे लाई बाबाले दोळ्यांतल्यान केन्नाच दुखी येवंक दिना मागे लाई बाबाले रक्षण करचें हें मात्र मागे कर्तव्य आसा आणि तुझ्या प्रिया कॉलेजात भाव ऐकताना ते कोणाची वाटेल मॅड मरत वाटेत पढ़ना पड़ा पक्का मरत लॉक किया जाए पण तुम्ही अशगी जात असं तेके एक तशें कारण आसा ते केन्ना एकाच एकाच गेल्यार तुवें म्हाका सांगू जाय कॉलेजा वयता म्हटलं एखाद्या वरना कसं म्हणते अरे तू म्हाका शाळेपण सांगनाका हांव कितें सांगता तेंच तूं कर साहेबा म्हाका अशें कळ्ळा ते बरे वस्त ते कॉलेजा वयता पळय थंय तेजेर बारीकसाणी नजर दवरा बारीक म्हळ्यार जरा बारीक पळयता एक कांपडार मला एकातला तेकाच जातलो ना जाल्यार सावकारा समोर कामाचा कान उडयतलो कामाने जावं नाका कामाना काडची जावन पोटा कितें खबर एक म्हणटा जशात तशे साहेबा हांव थोडं ढपून पळयता हा कितें म्हणलो काय ना आता विचार जरा बारीक पळो सावकार 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 मगन बनासाचे तू सावकार झाला हाय सोडला तो फोकार आज हा मला बॉडीगार्ड येईल ना बरेच झाले किती त्याच्यात पडले हमेशा 24 तास कारण पुरीलाच असता बुक मागून देऊ हा ते माझं लेट झालं तू लेट किती झालं पप्पा फोन कर सांगू दे सांगता नाका माझं लेट आलो किती लेट झालं सांगता की टायमात किती आलेला पाय पड मध्ये टच करणार काय पटा पडत किती असा हात जोडता हा बरे पण आता जो तुमके सांगता नाही ते कर हा बघा तू मुखार वळ आणि कॉलेजी कशी कडे उभी हा फाटलेचा नाही ना ते केना होती ना फोन लावू नाका वयता काका बाबा सांगणार ना वयता
I have a plan. First mentally, Abhi Padal. How are you, Pratik? I am fine. पण आज तू कॉलेज सोडून यावं काय कॉलेज तसं प्रसंग गेल्यावर वाट चुकीचीच पडता प्रतीक. तू कॉलेज आहे ना केन्ना संपून पडलेलोच ना गाडी येताले गाडीर वयताले तुगे पांय बी जमनीत पडू जायन तेन्ना तशें म्हण तुजे बॉडी गार्ड उरता सांगता तर खरे पण केन्ना तरी म्हाका मनात मी विचार करत पडटा न्ही. म्हाका समजत ना खूप दिवसापासून म्हाका तुजे कडेन उलयताल म्हण आशिल्लें. खरें मनातली गोश्ट सांगताल म्हण आशिल्लें पण तसो वेळ जमून येयलो नाशिल्लो. पण आज म्हाका नशिबान साथ दिली आनी ही संदी म्हाका मेळ्ळा. तुजी सांगते पळय तें म्हाका कांयच कळना. बरें म्हाका टायम जाता हांव वयता. माझ्या मनाची गोश्ट सांगतोय हांव तुका खंयच्या वचूं दिना प्रतीक. ही तर तुगे श्रीमंतपणाची दादागिरी लागली मगो. म्हाका म्हज्या श्रीमंतीची दादागिरी असल्यार हांव तुका हांगा वाट पळय नाशिल्लो. तुकी सांगू जाय पळय तें पटकन सांग पळया म्हाका टायम जाता आसा. हांव तुका सांगता पण म्हाका एक प्रॉमिस कर तूं ना म्हणचो ना. प्रॉमिस तूं पयलीं प्रॉमिस कर. प्रतीक हांव तुजें खूब प्रेम करता. हांव तुजे शिवाय जगूंकच शकना. प्रिया हे कितें प्रिया तुजेर म्हाका विचार करचोच पडटलो. प्रतीक विचार विचार करची ना. आय लव यू प्रतीक. आय लव यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. प्रिया गडबड करनाका. तू तो आसा आनी हांव तो आसा हेचो विचार कर. तू राजमाला रावची राणी आनी हांव एक बारीक असो झोपडे रावचो रंग. काजोळो आनी चंद्र तो खूब फरक आसा प्रिया. कितें आसूं दी तुजे ते झोपडेत बी रोखून तयार आस प्रतीक. आज प्रेमाची बुद्धी तुगे जोड्यात आसा पण लग्नानंतर दिवस वेगळे उरता प्रिया. खबर ना तशें कांयच म्हाका खबर ना. हांव प्रेम करता प्रतीक. तूं म्हाका जिवन सारकें म्हणपाक जाय प्रतीक. तूं जाय म्हाका. Oh
म्हाका हा 1000 पटी विचार केला पाहिजे. मग नुसतं जाय तुमचं मग जाय जीवन साथी जाऊ म्हाका जीवन साथी गावचे व्हड न्ही गो प्रिया. संवसाराचो रथ मुखार चलून व्हरूंक खूब कठीण उरता. कितल्या कठीण हांव खंयच्या परिस्थितीत सहन करून वयतले. पण म्हाका मागीर बाबाक काही बाबा सांगचेच पडलें. म्हाका हेजे विचार करून थोडो वेळ जाय. चल म्हाका वचच्या कॉलेजाचो टायम जालो. आमगे राजा मुखार शिक्षणाक आनी पैशाची कितें तरी वेवस्था म्हाका करचीच पडटा. आणि पैसे आता शिक्षण आता आणि मुखार शिक्षण हाका पण सांगया तेका. कशें सांगताले ताका शिकची उमेद आसा. ताका मुखार शिकूंकच जाय. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. आशिल्ले सगळे शेत जमीन सगळे विकून मेळटले जाल्यार आणि कितें करची इच्छा आसा तुमची. बाबा आमगे पोट त्यासाठी आमकां त्रास काडचेच पडटले. यो बिटे यो. अरे हांव तुगेलीच वाट पळयता. तूं तरी हेतूंतल्यान म्हाका कितें तरी मार्ग दाखयता. म्हाका दिसता हांव तो प्रत्येक शिक्षणाक गुणगान दिल्लो बरो. ताका आतां खंय तरी कामाक वचपाची गरज आसा. आनी शिको खंयच्याच पयशे हाडटले. पयलींचे जमोचे आतां सट्टू रातची बंद जाला. हय मावची हांव बी आमकां हेतूच सांगीत आसा तरी आयकूंक तयार ना. अजून एक उपाय आसपाचो. हांव तुगेल्या पैशाची वेवस्था खंयच्याय तरी करतलोच. हांव तुवें सोदून दवरून म्हळ्यार तूं करतलो. पण जास्त रिस्की केला इतल्याच हांव तुका सांगता. हांव सांगता तूं बेजार जायना का. तुम्ही तुमगे केन्ना नांव घेवचें ना. येता नंतर सांग बाबा की चलते म्हाका. तूं टेन्शन तर घेयना का. हांव आसा न्ही. हाजेर विश्वास ना तुका. ते तर आमगेले ठरिल्लेच आसता. 7 जन्म एकमेकाचेर विश्वास दवरचो. तुम्ही कितेंय करा पण तुमच्या जीवाक सांबाळून करा हेच मागीर इच्छा. बाबा म्हाका पैशाची वेवस्था जाली. आनी 2 दिसाचो टायम आसलो. आगे राजा आज संजय पर्यंत तुगे पैशाची वेवस्था करते. आई तुमगेले कश्ट हांव बेगीन बेगीन मोकळे जातलो. हांव कामाक लागलो म्हणटकीर तुमकां आनी कश्ट करची गरज ना. तुमकां हांव सुखात दवरतलो. मुखार उरलो काळ वेळ कोणी पळयला. भविष्याची पोटार जे लिपिल्ले आसा ती देवाकूच करता. आगे राजा आमकां सगळ्यांक दवरतलो. बरें हांव मात्र भायरूच रावता. ही आहे सोनू म्हाका भितर पप्पाच की नांव पळय आनी हांव सारकी यादच न्ही. कोणाक सांगनाक हा. हे ना ना जाल्यार कोणा सांगना. हा बरें तर तूं पप्पाच आज पप्पार म्हणून पप्पा कडेन उलोवंकच जाय म्हाका. म्हाका मनाची गोश्ट पप्पाक सांगूंकच जाय. आनी जितली बेगीन जाता तितलें आमगें लग्न जालां फुडें देवा. राजा आज तुका कॉलेज येवंक टायम केलो ना. पप्पा येता ट्रॅफिक आशिल्लें तशें पण टायम जालो. बरं राजा फाल्याच्या वेळेत टायम घेऊन जायला. ताकद तुका खूप हुशार. पप्पा हा ल्हान पोरती तूं म्हाका दिसता तुज्या हुस्कारता. राजा तुगे लग्न करता पळय तूं म्हागे ल्हान पोर. पप्पा हांव आतां फ्रेश जावन बरं हाच म्हागे राजा तोंडाचेर लग्न हांव कितची गडबड
तर असेल हेतून बघा जात तिकडे लक्ष घालच पडतलच आज मग पोरा भविष्याक लागून म्हाका किडनी विकली आणि म्हाका जाय तितले पयशाची व्यवस्था ते पयशे पळोवन म्हाका चेडो खूब खूश जातालो डॉक्टरांनी म्हाजे व्हड उपकार केले ते येईल मनशा कडेन म्हाका वळख करून दिली आतां वेळ कांय तुमकां बेगीन घरा वचून मागे दोस्त दुसऱ्या पोरासाठी जीवाची हाल करून घेतला हे त्या देवाचीच खबर पैशांसाठी स्वतःची किडनी विकलो हे याची केली पळो बहिणीचे किती प्रश्न घेतलो कोणाक मागे चंद्रमुखी मुंबई वाजून 15-16 वर्ष आहे अजून काय पत्ताच ना गेली दवाखान्यात खबर आणि त्या मुंबईतच खबर विचारे तुम्ही इतकी करता मागकडे काम आशिल्ले पण हे चंद्रमुखी स्वप्न अजून सगळं बरं आहे आता विसरल्या भितरच ते आता आमच्या परत मुंबईच्या न्यूज असतं ना जीवात मुंबई करतो दवाखान्यात खबर सगळा लेख जरा तुझ्या रस्ते आले सगळ्या लेख तुला समजायला ते तसा प्रत्येकाला मत अलग म्हणू जातो पैसे घेऊन ट्रीटमेंट गेलो अजूनही येऊकच ना घर पावर काही हा भेटणार घेऊ तुम्ही ते मी सांगून द्या पैशाची व्यवस्था करता ते त्यांना खाली आता दिवची ना होती खाल्ली असा तसे दिल्या शब्दात आणि वचनात सत्य असा आणि तुम्ही काम झालं काम झालंय राजा तुका शिक्षण घेऊ काय घेणार बाबा तुम्ही सांगितलं शब्द खरं करून टाकले हा आहे देखील सगळी तयारी करून दिली आज रात्रीतच उचल म्हाका रातीन बायक पावून जाला बाबा तुम्ही बरे का ना मागे काळजी करता आणि म्हाका याद भेटी रावणार ना अरे आम्ही बरे करत होतो शिक्षणा खातीर बरें दुसऱ्या गांवांत कोणाला वाटी होत ना आजपर्यंत तू आमची त्यांच्या जीवनात पैस राहून नसली आज तू पैस मिळता तुझी याच सगळे तुम्ही आणि तू आज केला माझ्या पाय घरावर होते त्याला ना घ्यायची अरे तुम्ही दोघी जण अशकन करते राहिला नाही पोचून टाइम जातो अरे बाबा मामा गेले बँकेत येऊ तू किती बॅग वाचतो आम्ही असताना हा आता चल तिकडे बॅग अरे असा बॅग तू रेल्वे स्टेशनला पाव येतलाच नाही काय रे अरे तुझी दिल्ली वचना तुझे किती विकलं बरं हे तू कोण सांगलंय हे तू कोण सांगलंय तू गंजात पैसे वाटतं पळत येईल तुला फाटो फाट तू हॉस्पिटलात गेलं पडत संशय आलो मागे तू खरं जावं तर म्हाका कळलं
हॉस्पिटलात गेलो आणि इन्क्वायरी केलो ते म्हणतात की तू किडनी ट्यूमर त्यामुळे ते फक्त तू खाणे मागतो बरं त्या तू आणि कोणाक सांगते ना म्हणून प्लीज हात दे आणि कोणाक रेल्वे स्टेशन पावर मग काय हा मागे ट्रेन तो स्टेशन बरं मग तयारी करता आज या सावकारान कसली तरी मतलबाची कामासाठी रे म्हाका आपले उरतलो त्याच्यात तो म्हाका हिंगा येत म्हणटालो मग पयस भेट मिळात हाते काम हा हा म्हण तेच रावतलो जेन्ना पैसे बंद तेन्ना काम बंद गुंडा हा तू मागल्या केन्ना पळय तुका काय म्हणटा हा तुका पैशाची जास्त गरज असते मनशान जगचे फक्त गरजेसाठी ज्याक गरज उरता तो ल्हान असून मुखार आनीक ल्हान जाता म्हणल्यार तू किसान ते म्हाका समजला आनी समजून बी आता कितलेच आसा आनी म्हाका कितें आपयलें इतलेंच सांगा ह्या पटी मागेले पर्सनल काम आसा
मागेल्या चले बघ तो प्रत्येक नावाचं त्याला लव करता अशा ऐकलं असत ते गेली बंदोबस्त करू आणि हे काम हा तू सोपता तू मागेला विश्वास तो मनुष्य म्हणजे ते गेला व्यवस्थित करता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण सावकार मागेले हा कळलं तू गेले कामाचे ऍडव्हान्स हे पण आता आणि काम झाल्यानंतर पुरात पैसे नका कसला तुमगेले कामाक वेळ का फायदा म्हणून झाले अजूनच ना तेमगेले चौकशी काढता पण एक लक्षात मागे चले ह्याची मला काहीच कळलं नाही ना त्याची कळला माझे ते स्वाद उचल त्याची तुम्ही काही चिंता कर नका तेमका हा पडेगा हा गोड बाई सावकार हे मागे काम झाला हा हाय नाक मिळला मागे तरी माग ऐकला तशी म्हणून घेऊन असली मनुष्यात हाताखाली दवून घेऊची पट्टा आज मागेला शिकून झाले आज कामाला लागला म्हणजे रे मागेल बाबान घडी कष्टात फोन मेळटले हांव ह्या प्रिमा फाटल्यान पडला मागेल आई बाबा म्हणजे पयस गेलो अश मागेल मन म्हाका सांगता ते प्रिया तर मागेल काहीच आयकूंक ना जाय आज म्हाका तेगेले घरा यो म्हणटे आसा हांव कितें करूं म्हाका काहीच समजना आज आम्ही 10 वर्षांनी चित्रपट काढली आम्ही करता ते सारखी न्ही गो आम्ही कामाला लागचे पहिले लग्न झाला आई बाबाला मन दुखतले हांव शिकून फुडें तुका म्हण ते म्हाका वाट पळयते आसा मगर पप्पा मी मगर वाट पडते असले लक्ष्मण नियम झाले वयताना हा तुका आमगेर व्हरता आणि मगर पप्पा पण तुका कळत करता ना ना म्हाका पयलीं म्हाका घर वचूंकच जाय म्हाका आई बाबा म्हाका वाट पळयते वयतले हा तुमची तांगर दवरून घेत रे मगर पप्पा कडे तुका वळख करताना मगर तू वच तुका घरा तू न्ही असं टेन्शन घेऊन घेना हा सगळी मॅनेज करते नाही ती काय टेन्शन घेत करते आणि तू पैशाची काळजी असली तू पैशाची काळजी अजिबात घे नाका हा असते माझ्याकडे भरपूर पैसे प्रती
बाहेर काही तो आवाज केस चल बाहेर तू काय बरं आज मागे राजा त्याच्या लग्नाबद्दल उलवूच आणि मागे या मनाप्रमाणे त्याचे लग्न करूच राजा एक वर्षात मग राजा मिळवा राजा आज खूप खुश होतो राजा पप्पा आज का खूप खुश असा हा वेळा तुम्ही एक सरप्राईज आहे पप्पा माका सरप्राईज किस करता तुम्ही माका एक प्रॉमिस करता तुमचं दाखवलं आलं तर माझ्या रागात जायचं प्रॉमिस सांग किती तू हा सांगता तुम्ही हंगात राहा हा बाहेर हंगात मागे अंदाज खर करता असं मग दिसते असं पप्पा पप्पा हा म्हणजे कॉलेजीत राहता आणि आमच्या एकमेकाचे प्रेम असत पप्पा आणि आम्ही लग्न करतो असतात पप्पा अगं पप्पा सांग पहिले तू ये लग्नात निर्णय घे पप्पा हा तरी मग तू किती सांगते असं पप्पा तुम्हाला वचन दिले तुम्हाला तपय सांग म्हणा हा येतो माझ्या घरामध्ये वाटलेले उरले तुझे घरात कोण असत मागे लाई आणि मागे बाप तुझे बाबा किती बिझनेस असतात आणि महिन्यात किती कमाई असतो मागे बाप काय बिझनेस करणार कंपनीत काम करतात आणि थोडे असे शेत असतात किती लागतात शेत असा एकरांना थोडे असे असतात म्हणणार थोडे असं म्हणणार महिन्यात 15 ते 20,000 रुपये कमाई असतात मागे चढवाट बसताना दिवसात 15 ते 20,000 रुपये खर्च कशी टाकते तुमच्याला असं आहे का ओळखपणा शिकायला असा आणि तुमच्या त्या सामान्य घराण्यात लग्न करून देऊन कसं करते कसं दिवस करतात पप्पा तुम्ही अशी दावली जातो आम्ही प्रेम असते एकमेकांचे पप्पा आम्ही नि पप्पा एकमेकाशिवाय जगू शकणार तुझ्या पप्पा सांगते तर सारखी गो इथलं हळली बंगल्या राहत चढी माझ्या लहान अशा घरात कशी राहत प्रिया तू लगीन कर की प्रेम खाते होतं ना अगं पिशापिशी मला चिडला गेला का तुका लगीन करून हा सामर्थ पप्पा लहान असताना तर हा तुमच्या सगळी गोष्ट ऐकली पप्पा पण हा तुमचे पहिली शब्दावर केव्हा गेला पण पप्पा मला हो एक निर्णय ऐका नाही तुम्ही म्हणल्यार समज तुम्ही तयार ना म्हणल्यार एका रडतं तुमच्या मगर मायाशी खोटी नाही पप्पा प्रिया हा येतो गो माका लागून तुम्ही सगळी काम घेणार का हाँ प्रतीक हाँ भी तुझ पर रहता सोनो अरे सोनो अरे लो मैंने बैठे नहीं आता ना म्हणला जन्म दिल्या बाप्पापेक्षा तुका प्रिय तर गोड जाणून तू परत हिंगे चला एक तेरा बात और है घर का हमेशा उत्तर करे सोनो जरा त्या गाड्या चल मागे गाडी कुठल्याची का आमच्या को इज्जत तुमकुरो दुसरे बाहेर रिक्षा मिळतात
तू रिक्षावर ट्रेनीवर माका काय फरक पडला येता आम्ही माका पप्पा म्हणून हाय मागे बर्जन तुला जेवण मला जुडावे आता हा टाइम काय तुला माहित ना पैसे खर्च करा त्याला निरुपयोग गुंडा राजन मागे काम करू आता तुमच्या काय का लोक म्हणतात मोठीने दोन जणा झगड्यात तिसऱ्या पायो हात पडया आता हा पास माहिती करून घेतो हात ते मी घराकडे झगडी करून एखाद्या देवाला लागतात आहे हा इंगान तेमका वाट रस्तेच राहता अरे मिस्टर आता साडी ना पडया हम कोचो पार्टी गुगल पप्पांकी सांगा हा करते तसा हा तुमका मार उठला तुमका दोघ लोकांना माका काहीच फायदा माका जाय फक्त पैसो आणि पैसे मेका अरे अशी करून काय जाऊ का माका शिकत तुम्ही होता का हा की सांगा त्यात तुम्ही करा फुगेल पप्पान एक मारे माका 1 कोटी रुपये दिला असा आणि फुगेल तुवे जायचा लाट माका 2 कोटी रुपये दे काय का जीवन दान दिता ना प्रिया नागा आज काहीच कर नका प्रिया पैशासाठी करणार आहे हा देते पैसे पाटल्या एक मार तुम मागेल काम चालेल तुमका आणि एक सांगता हातात हातून तुम्ही लंग जाया ना जाल्यार तुका डेट एका केन्नाच सोडना तू मनीसपण असे नाता कर्तव्य पार पडले त्याबद्दल तुझे धन्यवाद हो ओके गुंडाराज मागे पैसे घेऊन मागे हात करतोय सावकार तुगे जाता ते काम जाऊच ना सावकार तागडी तेका जास्ती वजन जाता तेका ती बघ येतात तुम्ही आणि मुखार वचनाकात ते मी दोघ जाण आता त्यांची घर पावल उरतले आणि लंग स्वा चालू उरतले म्हणलं तुही टक्का सपोर्ट करतो गुंडो तू खायची बेमानी केली आता जग हो त्यांना सोडणं माझी करा दुश्मनी का मग पटेल गुंडा
पैशासाठी पैसा साधन सगळे असा सावकार गोड कुंडीला तुका केन्ना सुखान सोबत येना गुड बाय आज माझ्या राजा आहे तो कालच होत असेल पण कितीतरी काम आज पण गेलं तो आज कोण शरीर तर बघ दिवसान दिवची 7 दिवची कमीच चाललं मागील बाहेर तर आपलं बाळ येवत असा सकाळच्या तयारीत लागला वहिनी हाय सगळे तयार करतात काय केन्ना येता अशें जालें म्हाका तू मात्र आता मग आता तिथं बाळ राहत ना काम कर आधी चली पळून जाऊ आता चिकून चालते गेले आता पहिली कामाला लागू आणि मागील करूया लग्नाची तशी गेली उदाहरण देऊ तुमका डॉक्टराकडे बच्चे आली आता काय झालं नाही आता शरीर मग किती दिवसांनी सांगितलं जन्मा मरण कोणाकडे उरव आज कशीच आणि अशी किती उरवू लागल्यात तुम्ही काय नाही आज खुशी देऊ आज आम्ही खूप खुश झालो शिवाय हे एक वर्ष काढपाक खूप कठीण गेलेलं एक वर्ष खूप कठीण गेलं होतं जे आवडीचे आहे सगळे बंद साठी कितीतरी घेऊन येला किती आमच्याकडे मग काय बरं दादा काय शाळेत गेली तो सांगू ना पालकांनी पण किती हल्ली होतं हे कोण हे प्रिया आम्ही दोघी जण एकच कॉलेजला शिकताय तसं होतं का ते काय होतं त्यांनी आमच्या घराला वाटले आमच्याला घराला वाटले किती आम्ही दोघे जण तुझे मागे ज्या इच्छेला आहे वाढेले त्याचे सत्यानाश केलं तुझे समानात करून तू त्रास कर घेणार का चालतं का काही चुकून जाईल पळे पळे आहे पळे मग सारखी सांगते असा प्रतीक तू तर सांगताना तुझ्या आई बाबा त्यांना रागात जाऊच ना म्हणा आपण लग्न म्हळ्यात गेले पोर खेळणी आई बाबा लग्न करता सांगते असे दिसेल ना तुमका आई आई आता तर येणार आम्ही तुझ्या घरकार मात्र बंद कर पळे अगं आता आणि हाय तू उद्याला बघ या पोरा किरकिर तुझला कर आई बाबा आमची चूक झाली खरी पण प्रसंग तसा आशिलो आमच्या लग्नाला दुसरं माग नाशिलो हा माझा सोन आहे लाई बाबा आता तुमच्या आमचं जर हा घरात बंद झाला आम्ही आमका हे घर सोडून मी रूप पडले अरे अरे आम्ही ज्या परिस्थितीत तू वाढायला पडे इथं होड केला पाहिजे हे घर सोड वचूक नीर आहे साठी बघत सगळी आशा आकांक्षा इच्छाची पुन्हा सोडणार आई बाबा तुम्ही त्रास तर घेणार पाहिजे तुमच्या पोरासाठी तुम्ही जो किती कष्ट केला
हे बी खरे. आई बाबा माफ माफ करा गे. अरे आपण पोरा खोड करून पडे अवय बापू त्यांना तर फाटी पडू पडे ना. पोरा चुकत ते आपल्या चुक हेच पळता पळता जीवनाच्या अंताची वाट पळत. भावा मथन तू कित्यासाठी तुझ्या जीवाचे वाट लावून घेतला. तू कोणासाठी किती केला वैने म्हणजे तू गेलं त्यात काय गेलं वैने काय गेलं. भाऊजी सुखाची वाढ पडेल ते राहूया पुढे त्यांना मनात पडले त्याचा विचार आहे त्यांनाच केला. जी काका तुम्ही माझी किती होते त्यासाठी माफ तर काहीच करते ना. हा तर तुझं कळ तरी काही तू केला माझ्या दोस्तांसाठी तू किती करू शकता. तुम्ही म्हणता प्रेम हा कुठे उरतो पण तुम्ही लहान असताना तुम्ही कुठे उरता. त्यांना आवड बापू तुझं बसता हे मी तुझ्यासाठी किती केला हे तू खबर असा दोस्ता. भाऊजी मग त्या फुकट होईल त्याला. भाऊजी मग त्या फुकट होईल. हा मागील सहनशक्ती दे हंत करा आज हा मग उडव कसला. अरे तुझे नाटका अरे चाल रे मग मग काय झालं तू खा तू सांगते काय ना खूप बरं झालं काय ना मस्त मात्र काय ना काय प्रत्येक आज तू काही तुका उगाच नाही तुम्ही सांगितलं तरी किती वेगळा अरे त्याला जीवा सुद्धा कळला तुझ्या दिवस कळला. भाऊजी हे माझी कंचन कशी बोलतो जीवनाची साथीदारी करून जगते आईला आणि तुम्ही हे बाकी सुद्धा करून पुन्हा अरे एक तो देखील रे दुसरे असा बाबा तुझ्या नादारच गरजच प्रत्येक इतका तुम्ही जी गोष्ट तू खबर ना ती आज मला तुला सांगता. अरे आणि किती तुझ्या दाखरे पूर्ण छाड्या अरे आहे नवे दोस्त वचन दिलंस रे त्या वचनाला तू मग करचे पडले त्यात वचनाचं पडतं मग आज तू चुकत जाय तू वचनाला चालू दे तेरे दोस्त मोहना करो अरे तू ते सांग बाबा काही तू ते सांग तू ते सांग. प्रतीक मागे क्वेश्चन की माझी म्हटल्यात तू तुझ्या आई केन्ना राहते तुला अंतर दिवची ना रे अंतर दिवू जाय ना अगे तगर तू राह तिकडे सेवा जोपर्यंत तुझे साथ असा तोपर्यंत मग कोणाचंच चालणार नका. आता तुका प्रतीक आणि प्रियाला आधाराचे राऊत पट्टल गो दोस्त विजय
वचन